डिस्ट्रॅक्शन याच्यासाठी मी म्हणेल की तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्मार्ट गोल ठरवलंय, मी कामही करतोय सगळं आणि नेमकं ऍक्शन घ्यायच्या वेळेस काहीतरी येतं, जसं रील म्हणा किंवा काहीतरी सोशल मीडियाचा कोणाचा मेसेज येतो किंवा मे बी गर्लफ्रेंडचा मेसेज पॉपअप करतो किंवा कोणाचा तरी मेसेज पॉप करतो आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता तुमच्या ऍक्टिव्हिटी पासून किंवा त्या ऍक्शन पासून आणि मग सगळंच लांबतं आणि लांबलं की सुटतं. एक खरं विचारू, तुझ्या आयुष्यात एकदा असं कधी झालंय का की तू काहीतरी करायचं म्हणून सुरू केलंयस का आणि तुझ्या मध्ये एक शब्द आलाय की उद्या करतो, हो म्हणजे बऱ्याचदा येतं. किंवा आपण म्हणतो ना की उद्या करतो, नंतर करू, करेक्ट आपल्याकडे खूप वेळ आहे, हो आत्ताच कशाला करायला पाहिजे सगळं. हे डिस्ट्रॅक्टर्स खूप मोठे आहेत. करेक्ट. कारण ज्यावेळी आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट मी नंतर करतो, उद्या करतो, तर ज्या कारणानं आपण ते पुढे ढकलतोय ते कारण म्हणजेच डिस्ट्रॅक्शन. मग तू म्हणला तसं कोणाचा मेसेज आला, तुमच्या टाइमवर प्रत्येकाचे डिमांड येणारच आहेत. तुम्ही ठरवायचंय की कशाला महत्व द्यायचं आणि कशाला महत्व नाही द्यायचं. ओके. यासाठी आपल्याकडे क्लॅरिटी लागते, म्हणजे व्हॅल्यू सिस्टीमची, ज्याला आपण म्हणतो की मी कशाला महत्व देते. जर फिजिकल फिटनेस माझ्यासाठी खरोखर महत्वाचा असला तर मग मी डिस्ट्रॅक्ट नाही होणार. करेक्ट. मग मी कोणत्या गोष्टीला महत्व जास्त देतो त्याच्यावर डिस्ट्रॅक्शन अवलंबून असतात. आणि कुठंतरी प्रोकॅस्टिनेशन म्हणा, सॅबोटॅज हे शब्द आपण ऐकत राहतो, ते का होतात? कारण मी कुठंतरी अनकॉन्शियसली ते अलाव करते. ओके.